सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात तब्बल 14 एकर शेती कंत्राटदार महेंद्र राऊत यांच्या नावावर नियमबाह्य पद्धतीने खरेदी झाल्याचा धक्कादायक आरोप आता चौट्यावर आलाय। तारे परिवारांच्या 28 एकर सामूहिक मालकीपैकी अर्धी जमीन संशयास्पद व्यवहारातून गायब झाली अशी गंभीर चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे। या खरेदीवेळी अविभक्त हिस्सा घेताना इतर सहमालकांना नोटीस देण्यात आली का? पेपर प्रकटन झाले का? स्वतंत्र सातबारा निघाला का? खरेदीपूर्वी सर्च रिपोर्ट घेतला का? कर्ज निरंक करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली का? या एकाही प्रश्नाचे उत्तर आजवर कुणी स्पष्ट दिले नाही। उलट या जमीन व्यवहारात अनेक कायदेशीर त्रुटी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे। जमीन व्यवहारात साधा शेतकरी कधीही भानगडीची धोकादायक जमीन घेत नाही हे सर्वश्रुत आहे। मग एवढ्या वादग्रस्त परिस्थितीत अनेक कुटुंबांचा मालकी हक्क अडचणीत असतानाही 14 एकर जमीन खरेदी करण्याचे धाडस नेमके कोणाच्या जोरावर करण्यात आले? हा व्यवहार रिस्क नसून पाठबळावर घेतलेला निर्णय होता का? या प्रश्नांची चर्चा गावोगावी पेटली आहे। तारे परिवाराने या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू केलाय। दस्तऐवजातील विसंगती, संशयास्पद वेगवान प्रक्रिया, नोटीस न पाठवण्याचे आरोप, सर्व मिळून हा आरोप व्यवहार मोठ्या जमीन घोटाळ्याची दिशा दाखवत असल्याचे जाणकारांचे मत आहे। हे असताना सुद्धा आपण सरकारी कुठल्या योजनेसाठी जातो तर सरकार प्रत्येक गोष्टीसाठी संमती मागतं। आमच्या बाकीच्या सातबाऱ्यातल्या 17-18 इतर कोणत्याही लोकांची कुठलीच संमती या खरेदीसाठी नाही आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट चालू आहे। तलाट्याकडे मंडळाकडे डॉक्युमेंट देऊन फेरफार आणि सातबाऱ्यामध्ये नावही लावून त्या लोकांना बोलवून त्यांनी आम्हाला सांगितलं, पण बॉन्डही करून दिला की ह्या साईडची जी शेती आहे ती तुमच्या, त्या बेसिसवर आम्ही ताबाही घेतो। आता एवढं सगळं विषय असताना त्या टोटल शेती जी आहे ती 28 एकर आहे। त्यांच्या भावाभावामध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन ज्यांच्याकडनं आम्ही आता प्रशासन आणि महसूल विभाग हे गंभीर आरोप तपासणार का? दोषींवर कारवाई होणार का? डोंगरखंडाळा येथील हा जमीन प्रकरणाचा स्फोट बुलढाणा जिल्ह्यात नवीन भूघोटाळ्याची सुरुवात तर नाही ना, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे। आम्ही या सर्व प्रकरणाच्या खोलावर जाऊन संपूर्ण माहिती गोळा केली आहे। या प्रकरणाचा खुलासा आमच्या बातमीपत्रात प्रत्येक सत्रात प्रकाशित करून पीडिताला न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार व सत्यता समोर आणणार। अजून बरेच काही पुढील सत्रात। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।